मत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आजचा विषय आहे न्यूज 18 लोकमतचा. फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय, पण त्याला पर्याय सुरू ठेवलेत. पण देशभरातल्या टोल नाक्यांवर आता फास्टॅग अनिवार्य झालाय मध्यरात्रीपासून. म्हणजे काही तासांपूर्वी त्याच्या सक्तीच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली. आता टोल नाक्यावर सर्व लेन्स या फास्टॅग आहेत. फास्टॅग जर का नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. पण कुठल्याही यंत्रणेमध्ये कुठलाही मोठा बदल केला की थोडीशी खळखळ होतेच. सुरुवातीला काही अडचणी येतात, तसंच इथेही होतंय. काही वाहनांना सक्तीबद्दल अद्यापही माहिती नाही, तर अनेकांना माहिती असूनही गाडीवर फास्टॅग लावण्यात आत्तापर्यंत टाळाटाळ केलेली दिसली. यामुळे अनेक टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. काही ठिकाणी प्रवासी आणि टोल नाक्याचे कर्मचारी यांच्यात जोरदार वादही झाले. तसं पाहायला गेलं तर डिसेंबर 2019 पासून याची सक्ती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता, पण लोक आग्रहास्तव सातत्यानं त्याला मुदतवाढ देण्यात आली. आता 1.25 वर्ष उलटून गेलं. केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यानं मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आता फास्टॅगला पर्याय नाही. त्यामुळे पुरेसा बॅलन्स ठेवायला विसरायचं नाहीये फास्टॅग असेल तर. आणि फास्टॅगच्या शिवाय काही अपवादात्मक ठिकाणी रोख रक्कम भरून तुम्हाला टोल भरता येईल, पण शक्यतो टोल नाक्यांवरच्या कॅश लेन आता हळूहळू बंद होत आहेत टप्प्याटप्प्याने. मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी अशा प्रकारच्या लेन सुरू आहेत, पण त्याही पुढच्या काही दिवसात बंद होतील. त्यामुळे इथून पुढे देशातल्या कुठल्याही टोल नाक्यावर रोख पैसे देण्याची गरज नाही. आणि एक मोठी बातमी हाती येते. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे. मातोश्रीच्या सूत्रांनी राजीनाम्याची बातमी फेटाळून लावली. काही माध्यमांनी अशी बातमी चालवली, पण अशी चर्चा आहे हे आम्ही इथे स्पष्ट करतो. अशा प्रकारे त्यांनी मातोश्रीवर कोणताही राजीनामा पाठवलेला नाही असंही कळतं. किमान मातोश्रीच्या सूत्रांनी तरी ही माहिती फेटाळून लावली. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, नेमकी काय बातमी आहे? मिलिंदजी, आपण बघतोय की गेले काही दिवस अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे वादात अडकलेले आहेत आणि ते राजीनामा देतील अशी चर्चा देखील सुरू आहे. मात्र ही फक्त आता चर्चा सुरू आहे, प्रत्यक्षात मात्र कृती जी आहे ती घडलेली नाही आहे. जी माहिती येते आहे किंवा जी चर्चा सुरू आहे की वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवरती राजीनामा दिलेला आहे, त्या बातमी संदर्भात आम्ही मातोश्रीवरच्या वरिष्ठ सूत्रांशी चर्चा केलेली आहे की नेमकं यातलं खरे काय आहे. तर तेव्हा त्यांनी ही शक्यता नाकारलेली आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती जी आहे मातोश्रीवरच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या ज्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये वनमंत्री उपस्थित राहतात का हे पाहावं लागणार आहे. मात्र जी काही माहिती येते ती फक्त यवतमाळ जिल्ह्यामधून येत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे वनमंत्री संजय राठोड यांचे विरोधक असतील ते अशा प्रकारच्या बातम्या पेरतायत का हे देखील एक पाहावं लागणार आहे. मात्र सत्यता काय आहे हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवरती कुठलाही राजीनामा पाठवला नसल्याची माहिती मातोश्रीवरच्या वरिष्ठ सूत्रांनी सध्या तरी दिलेली आहे. उदय, आज जी बैठक आहे शिवसेनेची ती किती वाजता आहे, कुठे आहे आणि त्याला संजय राठोड उपस्थित राहणार आहेत का? मिलिंदजी, आज शिवसेनेची एक पॉवरफुल बैठक होत आहे. गेले वर्षभर आपण पाहतो की कोविडचा जो काही सगळा संसर्ग काळ चालू होता, त्यामुळे शिवसेनेची कुठलीही वर्षभरात मोठी बैठक झाली नव्हती. आज ही शिवसेनेची सगळ्यात मोठी बैठक वर्षा निवासस्थानी दुपारी 12 वाजता होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख अशी सर्व शिवसेनेची ताकद जी आहे ती एकत्र येणार आहे. या बैठकीमध्ये वनमंत्री संजय राऊत हे मंत्री म्हणून आणि आमदार म्हणून उपस्थित राहतात, याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. बर, पण मग संजय राठोड सध्या आहेत कुठे? याबद्दल खरं तर संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारत आहे. जे काही आत्महत्या प्रकरण घडलेलं आहे त्यामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव आलेलं आहे. त्यांचं ऑडिओ क्लिप जे आहे त्या देखील व्हायरल झालेली आहे. त्यामुळे ते संकटात आहेत. मात्र संकटात असताना त्यांनी स्वतःचा जो काही खुलासा आहे तो अद्याप केलेला नाही आहे. ते कधी खुलासा करतात याची सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील नाहीत, मुंबईमध्ये देखील नाहीत. ते अज्ञात स्थळावरती असल्याचं गेल्या आठवडाभर सातत्याने दिसत आहे. फक्त वनमंत्री संजय राठोडच नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यासोबत अज्ञातवासामध्ये आहे. ते नेमकं कधी माध्यमांच्या समोर येतील आणि नेमका काय खुलासा करतील, कारण जी काही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे त्यामध्ये बंजारा भाषेमध्ये त्यांचं संभाषण जे आहे ते समोर आलेलं आहे. त्यामुळे नेमकं संजय राठोड यांच्यावरती अनेक प्रश्नांच्या सरबत्ती होणार आहे. त्यांच्यावरती विरोधकांनी देखील मोठ्या प्रमाणात गंभीर असे आरोप केलेले आहेत. त्या आरोपांना वनमंत्री संजय राठोड कधी उत्तर देणार याची सगळेजण आता वाट पाहत आहेत.
उदय, अ, शिवसेनेचे वरिष्ठ नेते किंवा स्वतः मुख्यमंत्री राजीनाम्याचा विषय का टाळतायत किंवा हा निर्णय सातत्यानं का लांबवला जातोय? मिलिंदजी, साधारणतः तीन दिवसांपूर्वी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळेला पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वनमंत्री संजय राठोड यांच्यावरती होत असलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात प्रश्न विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल स्पष्टपणे सांगितलेले त्याच वेळेला की या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल, निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि जे सत्य आहे ते बाहेर येईल आणि हे सत्य बाहेर येत असताना कोणाची भीडभाड देखील बाळगली जाणार नाहीये आणि कुठलेही असत्य जे आहे ते देखील बाहेर येऊ देणार नाही. त्यामुळे कोणाचा आयुष्यातून उठवण्याचा जो प्रकार आहे सध्या जे काही चालू आहे, कारण मुख्यमंत्री आवर्जून त्याचा उल्लेख केला होता. गेले काही महिने सातत्यानं महाविकास आघाडीतले नेते असतील, मंत्री असतील यांचं एक जे काय अपप्रचार जो सुरू आहे त्याचा देखील त्यांनी उल्लेख केलेला. त्यामुळे विनाकारण कोणाला त्रास होईल असं देखील जे काय वागणं जे आहे, बोलणं जे आहे ते चुकीचं आहे. मात्र जी चौकशी आहे ती मात्र पूर्ण होईल आणि ती निष्पक्ष चौकशी होईल आणि खरं सत्य जे आहे ते चौकशी आणि ती बाहेर येईल. मात्र पण उदय, या सगळ्यामध्ये एक विषय असा आहे की काल गृहमंत्र्यांनी सांगितलं, यावर जेव्हा प्रश्न विचारला गृहमंत्र्यांना, ते कोरोनातून बाहेर आलेत, बरे झालेत आणि कालच पहिल्यांदा ते माध्यमांना सामोरे गेले, तेव्हा त्यांनी केवळ 4 शब्दात उत्तर दिलं, याची चौकशी केली जाईल आणि सत्य बाहेर येईल. पण अर्थात अंतिमतः गृह खातं किंवा अंतिमतः गुप्तचर विभाग, CID या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराअंतर्गत येतात. प्राथमिक माहिती किंवा त्याची प्राथमिक चौकशी याला सुद्धा अजून सुरुवात झालेली नाहीये. त्याचं कारण काय? याबद्दलच सातत्यानं गृहमंत्री असतील किंवा वरिष्ठ जे मंत्री आहेत त्यांना देखील प्रश्न विचारले जात आहे. मात्र याबद्दल कोणी अधिक स्पष्टपणे बोलत नाहीये. गृहमंत्री काल जेव्हा कोविड संसर्गामधून मुक्त होऊन बाहेर आले त्यावेळेला त्यांनी माध्यमांशी जी काही चर्चा केलेली आहे, माहिती दिली, त्यानुसार त्यांनी एवढंच फक्त सांगितलेलं आहे की आम्ही या संदर्भात चौकशी करत आहोत. मात्र राज्य सरकारकडनं किंवा पुणे पोलिसांकडनं या संदर्भात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये. ही एक गंभीर बाब आहे. त्याबद्दल अजूनही त्यांनी काही स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये. मात्र आपण पाहिलं की हे महाविकास आघाडी सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार आहे. एखाद्या कुठल्या पक्षामध्ये जसं धनंजय मुंडे प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये जेव्हा हे असंच प्रकरण जेव्हा बाहेर आलं होतं त्यावेळेला त्या पक्षाने जो निर्णय घेतला होता तो पक्ष निर्णय घेऊन बाकीचे इतर पक्ष त्याला दुजोरा देणार होते. मात्र ते प्रकरण मिटल्यानंतर आता पुन्हा शिवसेनेचे मंत्री वनमंत्री संजय राठोड यांचं प्रकरण जेव्हा आता समोर आलेलं आहे त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेते ह्याचीच वाट इतर जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत ते वाट बघणार आहेत. कारण ज्या पक्षाचा नेता किंवा मंत्री असेल त्या पक्षाचे नेतृत्व जे असेल ते त्या संदर्भात निर्णय घेणार आहे. पण उदय, या सगळ्यात विषय असा तयार होतो की मुळात संजय राठोड दोषी आहेत का नाही हा नंतरचा विषय. त्याच्याकरता आधी चौकशी करायला लागेल, चौकशी करण्याकरता आधी तपास करायला लागेल, तपास करण्याकरता आधी मुळात त्याचा गुन्हा तर दाखल व्हायला लागेल. 2 गोष्टी आहेत. एकतर गुन्हाही दाखल होत नाही, कोर्टात पुढे काय ठरेल ते ठरेल, पण एक राजकीय शिष्टाचार असतो की इतके गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर कोणी किमान असं तरी म्हणतं की मी राजीनामा देतोय, स्वीकारायचा का नाही हा परत नेतृत्वाचा विषय. पण तेवढं सुद्धा संजय राठोड करत नाहीये. अगदी बरोबर. हाच नैतिकतेचा प्रश्न विरोधक देखील विचारत आहेत की संजय राठोड हे वनमंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यावरती जेव्हा अशा प्रकारे गंभीर आरोप होत असतील तेव्हा त्यांनी समोर येऊन खुलासा करणं तात्काळ गरजेचं आहे. मात्र ते खुलासा करत नाहीयेत आणि ते कुठे आहेत हे देखील समजू शकले नाहीत. नाही ते यवतमाळ त्यांच्या स्थानिक घरी आहेत, नाही मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे ते नेमकं कुठे आहेत, ते लपून का बसलेले आहेत हाच थेट प्रश्न विचारला जात आहे. वनमंत्री यांनी थेट समोर यावं आणि खुलासा करावा की या प्रकरणात तुमचा काय संबंध आहे. जे काही ऑडिओ क्लिप समोर आलेले आहे त्यामध्ये आवाज तुमचा आहे, त्यामुळे निश्चित तुमचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे देखील त्यांनी उघड करायला पाहिजे. मात्र ते उघड करत नाहीयेत किंवा ते समोर येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती अधिक वाढत चाललेली आहे. प्रश्नांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्यामध्ये संशयाचे जे ढग आहे ते गोंगावू लागलेले आहेत. त्याला उत्तर कसं आता संजय राठोड देतील हे पाहावं लागणार आहे. बर उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे आत्ता तरी मातोश्रीवरच्या सूत्रांनी हे वृत्त स्पष्टपणे फेटाळलंय की कोणताही राजीनामा संजय राठोड यांचा इथे आलेला नाही. पण आज सकाळी जी माहिती आली होती, संजय राठोड हे पोहरादेवीला जाऊन आपला राजीनामाची घोषणा तिथे करतील. पण संजय राठोड आणि त्यांचे कुटुंबीय सध्या कुठे आहेत हे कोणालाच माहिती नाही. आणि आता 4-5 दिवस झाले पण संजय राठोड यांचा कोणताही पत्ता नाही. सातत्यानं विरोधकांनी राजीनाम्याची किंवा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून सुद्धा ना अद्याप गुन्हा दाखल झालाय, ना संजय राठोड यांनी आतापर्यंत राजीनामा दिलाय.